झोप येईल तुला? एवढं चांगल्या पिक्चरला झोप कशी येऊ शकते? अगर नाही, हिंगोलीत असं पहिला पिक्चर आहे की तो फुल काय म्हणता हाऊसफुल झालेला आहे. काय म्हणता तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? मजा आली गाईस पिक्चर. तरी तुम्ही मूवी मध्ये लास्टला एक असं ट्विस्ट नाही म्हणता येणार, एक असं काय म्हणतात त्याला, धक्का असं शॉक वाटेल तुम्हाला. हा स्पाय हा पण इंडियाचा एजंट आहे. म्हणजे मला पण आम्ही चाललोय कुठं चाललो? आम्ही चाललोय धुरंधर 2 बघायला. ओके, तर आता बघूत कसं होतंय, काय होतंय. माझा याचे इच्छा आणि मिठीचं चौकांचं तिकीट काढून झालेलं आहे. पण या मॅडम त्याला कॉल केला बघायचं. मला ऐन टाईमला सांगतो तुम्हाला पण यायचं, आता तिचं पण तिकीट काढायचं. पहिले मला आणि सोनीला सोडून जात होता, म्हणजे त्या मिठीला इच्छाला वगैरे घ्यायला परत गोट्या. आवाज येत नाही म्हणून मी रेकॉर्ड करून टाकते, कारण हवेचा खूप प्रमाणात हवा होती. सो मी असं टाकते. आणि मग मला सोनाला जाऊन लवकर आम्हाला तिकीट तिचं काढायचं होतं, कारण तिचं तिकीट निघलेलं नव्हतं. आमच्या चौघांचं पप्पांनी लवकर केलेलं होतं. मी तर असं बोलते आहे, पण ते ऐकून न आल्यामुळे मग मी रेकॉर्ड करून टाकते. ओके, तुम्ही बघत राहा पुढे काय होते काय नाही. ओके, तर बघूया काय होते काय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचा दरवेळेस आम्ही टाईमवरच जातो. आणि मूवीला सुरू व्हायला किती मिनिट बाकी आहे? 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटं आणि मी बोलतोय एवढं स्लो गाडी चालवत आहे याला म्हणलं. आणि त्याला आम्हालाच नाही अजून एक मिनिट करायची, म्हणजे मुलीला तर मला आणायचं त्याला. तर लवकर चालवा ना गाडी. नाही, स्लो चालवते. दरवेळेस बोलवा बोलवे लवकर. कधीच टाईमवर नसते गाईस, म्हणून आम्ही दरवेळेस लेट होतो. आता बघू किती मूवी सुटते, किती काय होते. तर चला भेटू. लय लेट झालाय गाईस. तुम्हाला सगळं रिव्ह्यू देते. धुरंधर 2चा रिव्ह्यू नक्की बघा. खूप चांगला मूवी. असं मी फर्स्ट बघितला तर मी सेकंडची गॅरंटी देऊ शकते. आता या दोघांनी फर्स्ट बघितलं नाही तुम्ही, पण तुम्हाला फर्स्ट बघितल्याशिवाय सेकंड तेवढा कळणार नाही. पण मी स्टोरी सांगेन. खूप भारी पिक्चर आहे. बघून आता आला फुल जो म्हणून आमचा संस्कार टाकीचे. बघूत आता इथं काय काय होतंय. A few moments later. तर आता काय झालेलं, सिनेमा टॉकीज ब्रेक झालेला आहे. धुरंधर 2 मूवी पाहिला. ब्रेक झाला. तुम्हाला काय वाटते, का कसं होईल पुढे? सांग तुला पॉपकॉर्न घ्यायचे ना. पॉपकॉर्न. तर आता आमचा झालेला आहे इंटरमिशन, म्हणजे ब्रेक झालेला आहे. तो ब्रेकपर्यंत कसा वाटला गोट्या? इकडे येतो, इकडं काढायचा फोटो. ब्रेकपर्यंत कसं वाटलं तुम्हाला? जोरात बोल ना, ऐकू येत नाही. अरेच केला नव्हता. अरे यार, मी क्लिप घेतली काहीच आणि मी ऑनच केलं नव्हतं. सो आता आम्ही धुरंधर 2 बघितला. तर बघितला मीन्स हाफ बघितलाय, हाफ बघायचा राहिलाय. तर कसं वाटतंय तुम्हाला हाफ पिक्चर बघून? थोडासा लय भारी आहे. फर्स्ट आम्ही पाहिला नव्हता, 2 पाहिला तरी लय छान आहे. नाही, पण ज्याने 1 पाहिला ना त्याला जास्त कळणार, ज्याने नाही पाहिला त्याला तेवढं नाही कळणार. आणि मी बघितलंय तर मला कळतंय. काय बनायचंय? जाय पॉपकॉर्न घ्यायचं. लाईन तर लागा ना. मी घेते, पेमेंट येणार आहे, तुम्ही लाईनीत लागा. आता इथे दोघीला पॉपकॉर्न घ्यायचं. जा. कन्फ्युज होत होता. पण तू माझ्या साईडला बसले. वा जा लागल. त्याला पॉपकॉर्न घ्यायचा आहे गाईस. तर आम्ही आता बघून काय होतं काय नाही. काय म्हणायचं? झोप येईल तुला? एवढं चांगल्या पिक्चरला झोप कशी येऊ शकते? तुम्ही फर्स्ट बघितलं नाही, तुम्हाला ओळखूच आहे ना कोण काय. टेन्शन घेऊ नका, मी सांगते. इच्छा माझ्या बाजूला बसली ना, तिला सगळा पिक्चर कळायला न बघून.
चला गाईज पुढचा अर्धा पिक्चर बघून तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. A few moments later. तर गाईज तुम्ही बघू शकता पिक्चर कसला खतरा आहे की इथं पार्किंगला पण जागा नाही आहे. हिंगोलीत असा पहिला पिक्चर आहे की तो फुल काय म्हणता हाऊसफुल झालेला आहे. काय म्हणता तुम्ही, काय वाटतं लय तुम्हाला? मज्जा आली गाईस पिक्चर तरी तुम्ही वन बघितला नाहीये. अरे बाप, वन बघितला होता काय? जोरात बोल ना. घरी जाऊन बघावं लागेल कसं नाही. काय म्हणते इच्छा? खूप भारी movie आहे, खूप भारी. मी काय म्हणाले, हिंगोलीत फर्स्ट टाइम असं झालंय की हाऊसफुल झालंय, कारण इथं पार्किंगसाठी पण जागा नाही. पार्किंगवाल्यांचा फुल निघलंय आजचं कमिशन. रात्री बसायचं इंतजाम झालेला आहे. सरे गर्द आहे का काय आहे? एवढी गर्दी, असं एवढी गर्दी तुला वाटते कधी झाली असेल संस्कार? मी कधीच नाही बघितली, पहिल्यांदा बघितली. काय गर्दी एवढी. एवढी गर्दी पहिल्यांदा बघितली तू? पिक्चर तसा चांगला होता. काय म्हणते तू? गाईज आम्ही मूवी बघून आलेलो आहे. काय म्हणते सोनी? तुला येऊन रिग्रेट तर नाही झालं? झोपा काढल्या? पिक्चर मध्ये कशी झोपे काढली तू? लोकांना खरंच जीव द्यायला पाहिजे. बाप, तुम्ही इच्छाला विचारा मला 1 मिनिटासाठी. आम्ही असे डोळे पण असे हे केले नाही. एवढा भारी पिक्चर होता, 4 तासाचा होता. पण we love it guys, we love it. आणि आता फायनल येणार आहे, म्हणजे लास्ट चॅप्टर येणार आहे त्याचा जूनमध्ये. तर तो पण आम्ही सगळेजण बघायला जाऊ. काय म्हणतं, जायचं की नाही? काय म्हणतं सोनी? तर मी तुम्हाला निवांत बोलेल, रिव्ह्यू देईल. इथे मी म्हणत होते की केमिओ वगैरे खूप लोकांचे झालेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगते, मी एक नाव पण रिव्हील केलं तर कोणाचं झालेलं आहे, पण ते हवेच्या आवाजामुळं काही ऐकू स्पष्ट वगैरे येत नव्हतं, म्हणून मी असं रेकॉर्ड वगैरे करून टाकते आहे. सो मी पुढं सांगितलं कोणाचे केमिओ वगैरे झाले ते बघा. तुम्ही पुढं कंटिन्यू बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. A few moments later. सो मी जस्ट धुरंधर मूवी बघून आली आणि मला तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता. मूवी एकदम फाडू मूवी आहे, फाडू. आणि केमिओ सांगायचे झाले तर बऱ्याच लोकांचे केमिओ झालेले आहेत. संजय दत्तचा झाला आहे कॅमिओ, संजय दत्तचं झालं आहे, यामी गौतमचं झालं आहे. संजय दत्तचं कॅमिओ मीन्स हां त्याचं होते म्हणा, तुम्ही बघा पिक्चरमध्ये, म्हणजे आहे. आपल्याला माहीत नव्हतं की हे लोक येतील त्यात. संजय दत्त आहे, आपला कारण ते यामी गौतम आहे. अनएक्सपेक्टेड लोक आहेत हे. आणि तुम्हाला मूवीबद्दल सांगायचं काय सांगू की पार्ट 1 बघितल्याशिवाय हे कळणार नाही असं नाही, कळेल. पण पार्ट 1 जर बघितलं तुम्ही अजून क्लिअरिटीने मूवी बघाल, कारण एवढी भारी मूवी होती गाईज की म्हणजे मला एका मिनिटासाठी पण अशी झोप वगैरे नाही आली. आणि खरं सांगू कुठं आपला काय म्हणतात त्याला हे सोडायचा, पत्ते कसे सोडायचे, कुठं स्पाय कसा पाठवायचा. आणि इंडियाला बरोबर माहिती आहे की कोणत्या वेळी कशी गरज पडू शकते. म्हणजे मूवीमध्ये लास्टला एक असा ट्विस्ट नाही म्हणता येणार, एक असं काय म्हणतात त्याला, धक्का, असं शॉक वाटेल तुम्हाला. हा स्पाय, हा पण इंडियाचा एजंट आहे. म्हणजे मला पण असं वाटलं, ओ माय गॉड, हा इंडियाचा एजंट आहे, असं कसं झालं. म्हणजे एवढा भारी स्पाय, बस आय लव्ह इट. मला धुरंधर मूवी खूप आवडलेली आहे. आणि म्हणतायत की याचा 3rd पार्ट निघणार आहे जूनमध्ये. तर जूनमध्ये 3rd पार्ट निघणार आहे, तर मी तर नक्कीच जाणार आहे. म्हणजे आम्ही सगळेच जाऊ. तुम्हाला माहिती आहे मी एकटी नाही, माझी सगळी फॅमिली असते, माझे सगळे कझन्स असतात. आणि तुम्हाला सांगितलं मी कोणाकोणाचं केमिओ झालेलं आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेड होते हे लोक. संजय दत्त, यामी गौतम, अजून कोण काम काय केलं आहे त्यांनी, बापरे. खूप भारी मूवीज आहे, खूपच भारी मूवी. म्हणजे मी रिव्ह्यू द्यायचं म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला, तुम्ही बाहेर पडाल ना, तुम्हाला वाटेल यार अजून एकदा बघायचं आहे मला. म्हणजे 1 टाईम वॉचवाली मूवी नाही आहे ही. अशी वाटेल की परत बघायची इच्छा होईल तुम्हाला. एवढी फाडू मूवी केलेली आहे. आदित्य धैरने वाटतं, हा आदित्य धैर. सो माझं चुकलं असेल तर नाव घेण्यात थोडंसं हे करा, कारण
तेवढे नाव माहीत नाही मला, पण बस एक नंबर मूवी आहे. आणि तुम्ही बघा, मी काही सांगू शकत नाही. आणि जर खरंच बघायचं असेल खूप इंटरेस्टने वगैरे, पार्ट 1 बघूनच बघा. नाही जरी बघितलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला कळेल. पण पार्ट 1 बघून जर बघितलं तुम्ही खूप जास्त क्लिअरिटीने मूवी बघू शकता की काय होतं आहे काय नाही, याच्यामुळे याला का मारतायत, असं सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बस म्हणजे फर्स्ट मूवी अशी आहे की एवढ्या लाँग टाईमची, म्हणजे 4 आवर्सची मूवी आहे. खूप भारी मूवी आहे, तुम्ही बघा, खूपच भारी. बस खूप आवडली. एवढं सांगायचं होतं, कारण बापरे एवढी भारी मूवी आहे. पण बस हा मी असं हळू का बोलते, कारण इथं नाही का मी लॅबला आलेली आहे. मूवी वगैरे झाला, आता मूवी वगैरे झालं, मिठीला इच्छाला घरी वगैरे सोडलं आणि आम्ही लॅबला आलो. मग ते बाजूलाच माझी लॅब आहे, मी टेरेसवर आलेली आहे आणि बाजूला सगळे आहेत. मग डोर वगैरे क्लोज करून मी तुम्हाला रिव्ह्यू ते बघा, धुरंधरचं रिव्ह्यू मी कशी देते तुम्हाला. पण एक नंबर मूवी आहे, सगळ्यांनी आवर्जून जा बघा, खूप भारी. मी काय म्हणाले, हिंगोलीमध्ये संस्कार म्हणजे टॉकीजला नाही का एवढी गर्दी मी कधीच बघितली नाही माझ्या लहानपणापासून. आज एवढं हाऊसफुल होतं की म्हणजे तुम्ही बघितलं असं, मी शॉर्ट टाकलेले आहेत ते, की किती गाड्या वगैरे, म्हणजे खूपच जास्त असा क्रेज होता. त्यातल्या त्याचा आज संडे तर खूप क्रेज होता. जस्ट 12 ते 4चा मूवी संपला तर लगेच 4चा सुरू झाला. तर एवढे म्हणजे बाहेर जायला पण कळत नव्हतं आणि बाहेरच्यांना यायचं कसं ते, म्हणजे खूपच केऑस झालेला. पण मूवी बघणं इज वर्थ इट झाला, आम्ही गेलो. खूप भारी मूवी, तुम्ही बघा, खूप आवडेल तुम्हाला. मला तर खूप आवडली. चला आता मी लॅबला आले, आता थोडा अभ्यास वगैरे करू, नंतर जाऊत घरी. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट जरूर करा. तुम्ही जर मूवी बघून आला असाल तर मला सांगा तुम्हाला कसा वाटला मूवी, आणि नसेल बघितला असेल तर आवर्जून बघून या आणि मला कमेंट बघून करून सांगा की कसा वाटला कसा नाही. ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके.